आपण माई जीपी असोसिएशन आणि डेंटल असोसिएशन या सर्वांनी मिळून हा जनजागृती कार्यक्रम राबवलेला आहे। त्याचे 2 भाग करण्यात आलेले आहेत। पहिला म्हणजे समाजातील विविध सामाजिक संघटनांना एकत्रित आणून रॅलीद्वारे समाज प्रबोधन करणे, तसेच स्थानिक प्रशासनाला या संदर्भात कार्यवाही करायला सांगणे, जे आज करण्यात आले। आणि दुसरा भाग म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा या संदर्भात मोहीम चालवणे। सोशल मीडियावर जनजागृती करण्यासाठी आपण डॉल्बी व लेसरचा शरीरावर जो दुष्परिणाम होत आहे त्या संदर्भातील तज्ञ डॉक्टरांचा माहितीचा व्हिडिओ शेअर करणे, जो आपल्या असोसिएशनमधील तज्ञ डॉक्टरांना घेऊन तयार केलेला आहे। हा व्हिडिओ कृपया समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे ही विनंती। हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी फॉरवर्ड करावा। ही डॉल्बी लेसर मुक्त गणेशोत्सव जनजागृतीची संकल्पना डॉक्टर मनोज शिंदे सर यांनी सुचवल्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर अमोल भोरे, मी हृदयरोग तज्ञ म्हणजेच कार्डिओलॉजिस्ट आहे। अलीकडच्या काळामध्ये गणेशोत्सवाचे जे स्वरूप खूपच बदललेले आहेत। डॉल्बीचं आणि आवाजाचं जे प्रदूषण आहे खूपच वाढलेलं आहे। हृदयाच्या बाबतीत ह्याचे दुष्परिणाम असे की पहिली 3-4 गोष्टी आहेत। एक, सामान्य माणसाचा सुद्धा हार्ट रेट वाढतो, ब्लड प्रेशर खूप जास्त वाढतो। ज्यांचे ऑलरेडी ब्लड प्रेशर आहेत किंवा हृदयाच्या हार्ट रेट रिलेटेड आजार आहेत त्याचे आजार प्रेसिपिटेट म्हणजे वाढण्याची शक्यता वाढते। तिसरी गोष्ट, ज्यांचे हृदयाचे थोडे कमकुवत आहे, हृदयाचे पंपिंग कमी आहे, ज्यांना ऑलरेडी हार्ट अटॅक किंवा डायलेटेड कार्डिओमायोपॅथी किंवा इस्केमिक कार्डिओमायोपॅथी असे आपण म्हणतो, त्या लोकांच्या ह्या आवाजाचे प्रेशर, वाढलेला आवाज, वाढलेला हार्ट रेट याच्यामुळे ते अजून डिकम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर किंवा त्यांना हार्ट फेल्युअर व्हायची सुद्धा रिस्क खूप जास्त वाढते। तिसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला आम्ही यंग तरुण मुलांमध्ये सुद्धा ह्या आवाजामुळे, वाढलेल्या दडपणामुळे हार्ट अटॅक आलेले सुद्धा आम्ही पाहिलेले आहे। तसेच आजूबाजूला बरेच हॉस्पिटल्स, ॲडमिटेड पेशंट्स, घरी झोपलेले पेशंट हे सुद्धा डिस्टर्ब होऊन ह्यांना सुद्धा हृदयाचा नवीन प्रॉब्लेम उद्भवू शकतो। तर हा जो उपक्रम आहे, जर मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी, जीपी असोसिएशन ऑफ इचलकरंजी आणि डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव किंवा लेझर मुक्त गणेशोत्सव हा जो उपक्रम अत्यंत स्तुत्यनीय आहे। तर एक सुज्ञ नागरिक म्हणून तुम्ही सुद्धा ह्या आमच्या संघटनांना पाठिंबा देऊन त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा असे आमच्याकडून आवाहन आहे तुम्हाला। मी डॉक्टर राजकुमार पाटील, नेत्ररोग तज्ञ म्हणून इचलकरंजीमध्ये प्रॅक्टिस करत आहे। गेल्या 10 वर्षापासून आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये किंवा सार्वजनिक उत्सवामध्ये लेझरचा जो आता अतिरेकी वापर होत आहे त्याच्याशी रिलेटेड पेशंट्स गेल्या 4-5 वर्षापासून तर खूप प्रमाणात येत आहेत। आपला जो नेत्रपटल असतो, लेझरचे बीमच्या माऱ्यामुळे नेत्रपटलामध्ये एक पीतबिंदू म्हणून एक सेंट्रल भाग असतो, तिथे इंजुरी होऊन तिथल्या रक्तवाहिन्यामध्ये लिकेज होऊन रक्तस्राव होणे किंवा पडद्याला सूज येणे अशा प्रकारचे, आणि हे असे तात्पुरती किंवा कायमचे अंधत्व देणारे प्रकार आता खूपच बघायला मिळत आहेत। त्यामुळे हे लेझरचा अतिरेकी वापर टाळला पाहिजे। किंबहुना बंदोबस्तावर असणारे पोलीस किंवा स्वयंसेवक यांनाही त्याचा धोका आहे। आपण लहान मुलांना आवर्जून आपले गणपती उत्सवाच्या मिरवणुका बघायला नेतो, ते आपण टाळलं पाहिजे, कारण ते मुलं काही तक्रार सांगू शकत नाहीत। आणि असे लेझरची इंजुरी होत असताना पेशंटलाही काही फारशा तक्रारी नसतात, डोळा दुखणे, लाल होणे असे किरकोळ तक्रारी असतात, पण 3-4 दिवसानंतर ते अचानकपणे दृष्टी कमी झाली, दिसायला खूपच कमी यायला लागले, अशा प्रकारे तक्रार घेऊन येतात। आणि हे बऱ्याचदा असं दिसून आले की यातले काही लोकांच्या थोडी सुधारणा होते, पण काही लोकांच्या मध्ये कायमचा अंधत्व आलेले सुद्धा पेशंट्स आम्ही बघितलेले आहेत। त्यामुळे या गणपती उत्सव आनंदात साजरा करा, पण त्याचबरोबर आपले आरोग्यही जपा, नियम पाळून सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशी आमचे नेत्रतज्ञ संघटना आणि मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी तर्फे आमचं एक निवेदन आहे, एक नम्र आव्हान आहे। आनंद घ्या पण तो जपून घ्या आणि या सगळ्या गोष्टी जेवढ्या टाळता येतील तेवढ्या टाळा। नमस्ते, मी डॉक्टर राहुल चव्हाण, बालरोग तज्ञ इचलकरंजी। जसं तुम्ही सगळेजण जाणता, आता गणपती येतोय आणि यावेळा घ्यायच्या काही काळज्यांच्या बद्दल मी बोलत आहे। लहान मुलांचे कान आणि डोळे भयंकर नाजूक असतात आणि या उत्सवामध्ये लहान पोरांचा सहभाग खूप मोठा असतो। डॉल्बीमुळे लहान मुलांच्या कानांना इजा होऊन त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर कायमचा परिणाम होण्याची शक्यता असते। तर लेझर सारख्या प्रखर लाईटमुळे बऱ्याच वेळा रेटिनाला डॅमेज झाल्यामुळे किंवा त्याला इजा झाल्यामुळे कायमचं अंधत्व येते। काही सेन्सिटिव्ह मुलांच्यामुळे फिट सारखे विकार सुद्धा उद्भवतात। तर आपण सर्वांनी डॉल्बी आणि लेझर लाईट्स टाळून एक सुरक्षित गणपती उत्सव साजरा करूया। मी डॉक्टर राजेश शिपरे, ENT सर्जन। मित्रांनो, आता गणपतीचा उत्सवाला किंवा अनेक सणासुदीनामध्ये आम्ही नेहमी बघतो की डॉल्बी हा आपला आनंद साजरा करण्यासाठी बरेच ठिकाणी वापरले जातो,
पण हे डॉल्बी कितपत आपल्याला उपयुक्त आहे, त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम काय आहेत हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. हे डॉल्बीच्या आवाजामुळे ऍक्च्युली आपल्याला कानावर खूप वाईट परिणाम होतात. सर्वप्रथम थोड्याच उशिरासाठी थांबला असतं बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की कान एकदम सुंद पडलेले आहेत, कानात गुई म्हणून आवाज ऐकले, काही क्षणासाठी काही ऐकू येत नाही. तुम्ही आणखीन जास्त उशीर थांबला तर ते ऐकू यायचे प्रमाण काही कालांतरासाठी राहू शकतो आणि अगदी फारच तुम्ही अर्धा तास, पाऊण तास, 1 तासच्या वर उभा राहिलेले असला तर ते काही लोकांना पूर्णपणे किवंढेपणा येण्याची शक्यता आहे. ॲज ए शुद्ध नागरिक म्हणून आपण त्याच्यापासून दूर राहणे सर्वात महत्वाचं आहे. तर शक्यतो मित्रांनो, हे डॉल्बीचा आवाज टाळा आणि आपलं कानाचं आरोग्य जपा. खास करून वयस्कर लोक आणि लहान मुलांच्यात ह्याचा दुष्परिणाम जास्त करून दिसतात. तर शक्यतो हे डॉल्बीचा आवाज ऐकणं अत्यंत घातक आहे आणि त्याच्यापासून दूर राहावा अशी माझी कळकळीचं विनंती आहे. आपलं मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी सुद्धा ह्यासाठी जनजागरण रॅली उभा करीत आहे. हे डॉल्बीच्या प्रदूषण टाळण्यासाठी मदत करा अशी आमची नम्र विनंती आहे. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित तानाजी शिंगारे. मी हायरिस्क ऑब्स्टेट्रिशियन आणि कन्सल्टंट लॅप्रोस्कोपिक गायनेकोलॉजिस्ट आहे. आता आपल्या इथं गणपतीमध्ये जे डॉल्बी आणि ह्याच्यामध्ये वातावरणात जे कर्णकर्कश आवाज येत असतो त्याच्यामुळे प्रेग्नन्सी जे म्हणजे गर्भवती मातांवरती जे परिणाम होतात त्याबद्दल थोडक्यात बोलणार आहोत. डॉल्बी किंवा ह्याच्यामुळे कर्णकर्कश आवाजामुळे प्रेग्नन्सीमध्ये जे बाळ आहे त्या प्रेग्नन्सीच्या बाळामध्ये थोडंसं वाढीचं प्रमाण कमी होऊ शकतंय. त्याचबरोबर पेशंटला ताणतणाव निर्माण झाल्यामुळे झोप निद्रानाश होऊ शकतो. त्याचबरोबर पेशंटचा ब्लड प्रेशर वाढू शकतो आणि पेशंटला चिडचिडपणा आणि अशा गोष्टी व्हायची शक्यता भरपूर असते. त्यासाठी हा डॉल्बी किंवा जे लेझर आहेत ह्याचा वापर आपण कमीत कमी केला पाहिजे. तसंच पेशंटनी अशा ठिकाणी वातावरणात जाणं टाळलं पाहिजे. शक्यतो शांत वातावरणात आणि घरी राहिलं हे गरजेचं आहे. धन्यवाद.